या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर। यांच्याकडे बिर्याणी फक्त 60 रुपयात, तहारी फक्त 50 रुपयात, चिकन 65 बोनलेस दर शुक्रवारी 1 किलो फक्त 300 रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे, ते पण देखील फक्त 50 रुपयात। तर सोलापूरकरांनो, याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे। आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। आपण उमेदवारी अर्ज काल भरलेला होता, परंतु आज तुम्ही एबी फॉर्म देण्यासाठी आलेला आहे, तर काय तुमची प्रतिक्रिया सर? राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार पक्ष की तरफ से प्रभाग क्रमांक 20 में मैं अबू बकर सैयद, कुरैशा मुल्ला, सौ परवीन इनामदार, ऐसे 4 लोग को उम्मीदवारी मिली है। मैं आदरणीय अजीत दादा का, तटकरे साहब का, भरने मामा का, बनछोड़े अन्ना का, संतोष पवार, जुबेर भाई, खड़मल साहब, जितने पदाधिकारी, वरिष्ठ नेता मंडली, मैं सबका आभार मानता हूँ, शुक्रिया अदा करता हूँ। उन्होंने जो हमारे पे भरोसा दिलाया है, भरोसा दिखाया है, इंशाल्लाह हम उस पर खरे उतरेंगे, क्योंकि मेरे प्रभाग क्रमांक 20 की जो नागरिक है, जो जनता है, जो मतदार भाई बहने हैं, उनके ऊपर पूरा मुझे उम्मीद है, भरोसा है सब लोगों पर, और इंशाल्लाह वो लोग हमें चुन कर देंगे। चुन कर आने के बाद इंशाल्लाह अल्लाह ताला की मेहरबानी रही, सबकी दुआ रही, मतदान हुआ तो हदवाड़ भाग में नहीं, जिंदगी भाग में नहीं, बल्कि सोलापुर शहर में एक विकास करने का हमारा मकसद है, हमारा उद्देश्य है। आदरणीय दादा की तरफ से ज्यादा से ज्यादा निधि लाकर सोलापुर शहर में विकास हल होगा, और पूरे खास तौर से हदवाड़ भाग में जो पानी का मसला है वो बेशक दूर हो जाएगा, और जो रास्ते है, ड्रेनेज है, लाइट है, जो समस्या रहेंगी वो हम इंशाल्लाह पूरे काम को अंजाम देंगे। एकंदरीत सध्या अशी चर्चा होत आहे की आपण आपले जिल्हा देखील निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत, तर त्याबाबत आपण काय सांगाल? कोणत्या प्रभागाकडून? माझ्या मुलीला प्रभाग क्रमांक 16 मध्ये उभा केलेला आहे, त्या निमित्ताने पण प्रभाग 16च्या वतीने मी पार्टीचे आभार मानतो। त्या ठिकाणी पुरुष मध्ये इरफान शेख आहे, माझी मुलगी मोठी रोमेशा सय्यद आहे, व त्या ठिकाणी माझ्या मुलीची सासरवाडी आहे, आमचे नातेवाईक आहे, पूर्ण मोदी भागात, रेल्वे भागात, लष्कर, इमामबाड़ा, शानदार चौक, मौलल चौक, केशवनगर, लष्कर भाग, ज्या ठिकाणी आमचे संपर्क आहे, आमचे सर्व नातेवाईक आहे, आमचे कार्यकर्ते आहे, पदाधिकारी आहे। मला त्या ठिकाणी पण विश्वास आहे की लोक जे आहे त्या ठिकाणी माझ्या मुलीवर विश्वास दाखवतील। जे माझे काम आहे ते मी माझ्या मुलाला शिकवणार आहे, व ते त्या हिशोबाने ते काम करणार आहे। हदवाड भागामध्ये एक असं बोललं जातं की पब्लिक जे आहे भरपूर, त्या ठिकाणी अशिक्षित भरपूर आहे, तर शिक्षणाच्या विभागामध्ये एज्युकेशन साठी आपण जर निवडून आलं तर एज्युकेशन साठी काय योजना राबवाल? तुमचे काय प्रारंभिक कार्य असतील त्याबद्दल? प्रभाग क्रमांक 20 असो किंवा हदवाड भाग असो, त्या ठिकाणी सूचित बेरोजगारीचा मसला असेल, ते आम्ही 4 पॅनलचे उमेदवार ते आम्ही त्या लोकांना मदत करणार, शिक्षणासाठी, रोजगारसाठी, ते आम्ही एक योजना राबवणार आहे, ते आमचं एक प्लॅनिंग आहे। व त्या व्यतिरिक्त जे आमच्या भागातील गरीब महिला भगिनी आमचे, मी त्यांना लघु उद्योग रोजगार इंशाल्लाह ते पण आम्ही करणार आहे। जसं शिलाई मशीनचे असेल, पापड उद्योग असेल, मेणबत्ती म्हणा, असं जे पण शासनाचे जे स्कीम असेल किंवा प्रायव्हेट स्कीम असेल, ती मी माझ्या नागरिकांसाठी, गरीब लोकांसाठी, गरजू लोकांसाठी ते योजना स्कीम आम्ही राबवणार आहे। धन्यवाद। खूप खूप अभिनंदन सर, तुम्हाला तिकीट भेटू।